आहेत आणि त्या घटनाला न्याय मिळत नाही. म्हणून परभणी ते मुंबई असा 580 किलोमीटरचा परभणीपासून लॉंग मार्च सुरू झालेला आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि या लॉंग मार्चचे नेतृत्व आशिष भैया वाकोडे हे लोकनेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आहेत. तेव्हा या लॉंग मार्चचे नेतृत्व आशिष वाकोडे साहेब करतात आणि याचे मार्गदर्शक म्हणून भीमराव दादा तेंबिरे आमचे दुसरे मार्गदर्शक आणि आमचे मित्र माजी महापौर रवी सोन कांबळे हे या पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहेत. या पत्रकार परिषदेला विशेष करून उपस्थित असलेले आमचे मित्र राजेश राऊत, संदीप भाऊ खरात, प्रमोद कुमार रत्नपारखे, आमचे मिलिंद भाऊ सावंत, सुधाकर भाई निकाळजे, महेंद्र रत्नपारखे, विजय माजी नगरसेवक विजय कांबळे साहेब, राऊत सरदार, दिनेश आत्माने साहेब मागण्या पूर्ण केल्याचा आम्हाला ड्राफ्ट द्यावा. नाशिकच्या समोर जर आम्ही आलो, तुम्हाला सांगतो नाशिकमधून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भीमसैनिक महिला या सहभागी होणार आहेत. आणि जर नाशिकच्या पुढे हा मोर्चा गेला तर मुंबईमध्ये अतिशय खराब वातावरण होईल, मुंबई जाम होईल, मुंबईचं आर्थिक नुकसान होईल. त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत आपण या स्वतः आपण इथं एवढ्या महाराष्ट्रामध्ये घटना घडाल्या, बीडचं प्रकरण आहे, परभणीचं आहे आणि मुख्यमंत्री आमचे बाहेरच्या दौऱ्यावर गेलेले आहेत सध्या. तर त्यांना ते असंवेदनशील मुख्यमंत्री असं मला वाटतं. त्यांनी ह्या मागण्या पूर्ण कराव्यात नाशिकच्या आधी. नाशिकच्या पुढे गेलं तर आमच्या हे प्रकरण आमच्या सुद्धा हातात राहणार नाही, अशी त्यांना माझं आव्हान आहे. मुंबईपर्यंत आम्ही जात आहोत. मुंबईपर्यंत जर आमच्या कुठं मागण्या मान्य होत असतील तर हा लॉंग मार्च कुठेतरी थांबवायचा आम्ही विचार करू. पण आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर लाखोनी भीमसैनिक आम्ही मुंबईमध्ये जमा होणार आहोत. मुंबईचं आर्थिक नुकसान होणार आहे. आम्हाला त्याच्यावर काही घेणं देणं नाही, कारण की आमच्यावर जो अन्याय झाला आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय भयानक अन्याय आमच्यावर झालेला आहे. त्यामुळं लाखोनी भीमसैनिक आम्ही मंत्रालयावर जाणार आहोत. इथं जर आम्हाला नाही भेटला नाही तर मुंबईमध्ये आम्ही धरणे आंदोलन धरणार आहोत. वाकोडे साहेब, तुम्ही 32 दिवस हे आंदोलन केलं तेव्हा तुम्ही म्हणता प्रशासनाकडनं तुमच्याशी बोलणं झालं. आज लॉंग मार्चचा 8वा दिवस आहे. या लॉंग मार्चच्या दरम्यान प्रशासनाकडे कोणी भेटायला आले का, काही बोलणं झालंय? रोज येत आहेत, फोन येत आहेत भेटायला. काल आमच्याकडे आले होते एसपीचे काही जण आणि कलेक्टरचे सुद्धा आले होते. आणि आमच्या ज्या मेघना बोर्डीकर मंत्री आहेत, पालकमंत्री परभणीच्या, त्यांचे सुद्धा लोक आमच्याकडे येत आहेत की बाबा आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले की हा आमचा ड्राफ्ट आहे मागण्यांचा, या मागण्या आमच्या पूर्ण करून आणा, आम्ही हा लॉंग मार्च बंद करू. पण तसं ते आणत नाहीत, फक्त चर्चा करतात, येतात, बोलतात आणि आवडीचे उत्तर देतात. आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू नाही, पूर्ण करा आणि आम्हाला तो ड्राफ्ट द्या, मग आम्ही आमचा मोर्चा थांबवायचा ठरवू. पोलीस तुम्हाला या दरम्यान अडवण्याचा प्रयत्न करू शकते मुंबईच्या वेशीवर, काय? पोलीस प्रशासनानं आम्हाला कुठेही अडवण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रभर आमचं आंदोलन केलेलं आहे. आम्हाला मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा फोन येत आहेत की आम्हाला तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. जागोजागी नियोजन लागलेलं आहे. पोलीसवाल्यांनी जर असं आडवाआडवीचं काम केलं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी ते बघून घ्यावं. आम्ही आमचा मोर्चा थांबू देणार नाही. आम्ही आमचं शांततेत निघालो. कुठेही आम्ही मोर्चाचा आमचा कोणाला त्रास नाही, काय नाही. अतिशय शांतपणे आमच्या महिला रस्त्याने चालत आहेत. आक्रोश त्यांच्या मनात आहे, पण तो आक्रोश आम्ही मुंबईला गेल्यावर आमचा दाखवणार आहोत. तुमचा लॉंग मार्च तिथं आले होते सर्व मोठमोठे नेते या आपल्या महाराष्ट्राचे आलेले आहेत, पण मुख्यमंत्री आमच्याकडे आले नाहीत. त्यांना बुद्ध समाजाची काही घेणं देणं नाही असं याच्यावरून दिसून येते. पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? पोलिसांनीच केलेलं प्रकरण आहे. पोलिसांच्या आम्ही तपासावर बिलकुल समाधानी नाही. ही चौकशी पोलिसांच्या हातात तर देऊच नाही, कारण ते पोलिसांना वाचवण्याचं काम चालू आहे. जे पोलिसवाले दोषी आहेत ते सर्व ड्युटी करत आहेत. आज परभणीमध्ये त्यांची बदली झाली नाही, त्यांना रजेवर पाठवलं नाही, काहीच केलं नाही. सगळे जर ड्युटी करतायत, आमच्या समोरून फिरतायत ते लोक. त्यांच्यावर आमचा जराही विश्वास नाही. त्या व्यक्तीनं संविधानाच्या प्रतिकृतीची नाव याचं पुढं काय झालं? काहीच झालं नाही त्याचं. त्याला त्या दिवशी तोडफोड केल्यानंतर त्याला सिव्हिलमध्ये नेण्यात आलं, त्याला जेवण देण्यात आलं, त्याची सोय घेण्यात आली. तिथून त्याला नांदेडला पाठवलं. नांदेडहून कुठंतरी येरवाड्यात कुठंतरी पाठवले, त्याला येड्याचं सर्टिफिकेट दिलं. त्याला एका दिवसा पहिले त्या खिशात म्हणजे झालं का त्या दिवशी त्याचं सर्टिफिकेट तयार झालं येड्याचं.
येडा नाही तो. कारण की त्या दिवशी सिंधू मोर्चा आमच्या परभणीमध्ये होतो आणि त्या दिवशीच विडंबना होते. येड्या माणसाला काय बाबासाहेबच दिसतात का, संविधानच दिसतं, दुसरं काही दिसत नाही का? हा प्रश्न माझा त्यांना आहे. जी त्या मनोरुग्ण म्हणतात त्याला मनोरुग्ण नाही ते, अटकून त्याला गाडीवर येऊन सोडलेलं आहे एका जणांनी. आम्हाला भरपूर जण सांगितलंय की तो गाडीवर बसून आला होता, त्यांनी भारताच्या संविधानाची विडंबना केली. तिथं आमचे लोक होते म्हणून ते प्रकरण जास्त हे नाही झालं, नाही तर बाबासाहेबांना सुद्धा त्यांना दगड आणला असतं. हे मनोरुग्ण नाहीत. हे या सरकारमध्ये तुम्हाला सांगतो, भारताची लोकशाही जी आहे ती पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आहे. मायनॉरिटीज आणि बुद्धांच्या मागं हे सरकार लागलेलं आहे. त्यांना हे संविधान मान्य नाही, संविधान संपवायचं. त्यामुळे सर्व गोष्टी त्यांनी चालू केलेल्या आहेत. काल पण त्याच्यावर एक मिनिट, त्याच्यावर देश